तर हा ऐतिहासिक क्षण आहे की एखाद्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून 1.5 कोटी सदस्याची नोंदणी होते. हाच या पक्षाचा जो कार्यकर्त्यांचा आणि त्यांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास जो ज्या निमित्तानं आमचे विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवर व्यक्त होतोय, हाच सगळ्याच्या दृष्टीने एक महत्वाचा क्षण आहे, आनंद आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आज देशामध्ये आदरणीय प्रधानमंत्री असतील, आदरणीय अमित भाई असतील किंवा राज्यामध्ये आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी असतील, यांच्या माध्यमातून जो विकासाचा संकल्प केलेला आहे, एक समृद्ध देशाचा, सामर्थ्यवान भारताचा आणि आत्मनिर्भर देशाचा मला वाटतं संकल्प निश्चितपणे पूर्ण झाला जाईल ही अपेक्षा आणि आशा प्रत्येक कार्यकर्त्या मनामध्ये आहे. भाजपची जी स्थापना आहे ती आमच्या समोर झाली आणि मूळ शिवसेनेच्या समोर झाली असं संजय राऊत म्हणतायत. मात्र ज्या उदात्त हेतूने भाजपची स्थापना झालेली होती ती भाजप आज राहिलेली नाही असं त्यांचा आरोप. असं आहे की संजय राऊतांना त्यांच्या आरोपाबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही, कारण अर्थहीन आणि दिशाहीन झालेला माणूस येतो. मी मागे एकदा सांगितलं की भ्रमिष्ट झालेली लोक आहेत ती. एवढी मोठी चपराक त्यांच्या या सगळ्या खोट्या नॅरेटिव्ह त्यांनी ज्या पद्धतीने लोकसभेला तयार केला होता, त्याच्यावर महाराष्ट्राच्या जनतेनं विधानसभेमध्ये जी चपराक दिलेली आहे, आता उरली सुद्धा आता शिवसेना फक्त शिल्लक राहील का नाही या चिंतेत सगळे नेते आहेत. फक्त आता माध्यमांपुढे येऊन आपलं अस्तित्व दाखवण्याची धडपड आहे. मला वाटतं हे भ्रमिष्ट झालेले लोक आहेत, यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष जो आहे अशा ह्या कोल्हेकुईकडे कधी लक्ष देत नाही, देण्याचं कारण नाही. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक संसदेमध्ये मंजूर झालंय, मात्र कुठेतरी विरोधक याला जे आहे ते हिंदुत्वाशी जोडतायत. खरंच हिंदुत्व असं आहे की वक्फ बोर्डाच्या बाबतीमध्ये अनेक वर्षाची मागणी होती. काही मुठभर मुस्लिमान समाजाच्या लोकांनी त्या जमिनी बळकावल्या होत्या. त्या सामान्य मुस्लिम समाजाचं पुढं प्रतिबिंब आपल्याला दिसत नव्हतं. आणि मग ते बिल्डरच्या कशात घाल, पुढं एक भांडवलदाराच्या कशात घाल. त्या वक्फ बोर्डाच्या जमिनी ताब्यात घेऊन मला एखादं उदाहरण सांगा की त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांचं किंवा मुस्लिम समाजाचा काही उद्धार झाला, असं अजिबात नाही. आणि उलट हिंदुत्वाच्या ज्या हिंदूच्या जमिनी होत्या, जे तीर्थक्षेत्र होते, जे दर्गा सुद्धा ज्या नाथ पंथापासून त्याची पूजा करत लोक आलेले आहेत, त्या सुद्धा वक्फ बोर्डाच्या नावावर करून घेण्याचा एक दुर्दैवी प्रकार मध्ये सुरू होता. त्यातून जातीयता निर्माण होत होती. मला वाटतं उद्या देशाच्या प्रत्येक सामान्य माणसाच्या ज्या अपेक्षा होत्या, ज्या भावना होत्या, तर ह्या वक्फ बोर्डाच्या कायद्यामध्ये सुधारणा करत त्या भावनेचा आदर भारत सरकारने केलेला आहे, त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. शरद पवार कुठेतरी या चर्चेमध्ये सहभागी झालेले दिसले नाही. मात्र दुसरीकडे उबाटाचे जे खासदार आहेत हे मात्र वक्फ बोर्ड विधेयकाला संसदेमध्ये विरोध करताना दिसतात. उबाटाकडून काय अपेक्षा करायचं? मी मागे म्हटलं की त्यांच्या काळामध्ये उद्धवजी मुख्यमंत्री असताना संभाजीनगर येथे औरंगाबादची कबरीवर फुलाची उधळण झाली, त्याचं उदात्तीकरण होतं. कोणतं हिंदुत्व आहे यांचं? त्यांचा हिंदुत्व हा सगळा म्हणजे खोटा होता. तो लोकांनी विधानसभेला फाडलेला आहे. भविष्यात त्यांना त्यामध्ये आता हिंदुत्व म्हणून घेण्याचा त्यांना आता अधिकार राहिला नाही. शरद पवारांची का गैरहजेरी मला माहीत नाही, पण मध्यंतरी एक असं काढून आलं होतं की प्रसंगी वक्फ बोर्ड अध्यक्षपद सुद्धा मला मिळेल म्हणून सुद्धा गैरहजर झाला असं माहीत नाही. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे जे वक्तव्य आहे त्यामुळे कुठेतरी शेतकरी कुठेतरी संतापलेले दिसत आहेत आणि कर्जमाफी करून सरकारने कुठेतरी घुमजाव केला असं देखील चर्चा आहे. असं मला माहित आहे माणिकराव काय म्हटलं ते, पण मी काल बोललो सांगोल्याला की थोडं शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संबंधामध्ये मंत्री महोदय संवेदनशील असलं पाहिजे. माणिकराव तसं बोलणार नाही, मला खात्री आहे. तर हेतूच नसला पाहिजे बोलण्याचा. कधी बोलण्याचा विपर सुद्धा करण्याचा प्रयत्न होतो. परंतु निश्चितच त्यांच्या मनामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या बद्दल तीच आधाराची भावना आहे की आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये. शिर्डीचं विश्वस्त मंडळ अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. काही हालचाली सुरू आहेत का आणि कधीपर्यंत विश्वस्त मंडळ कायद्याच्या चौकटीमध्ये सगळ्यात बसलं पाहिजे. त्यात मान्य उच्च न्यायालयाचे काही निर्णय आहेत, मान्य सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय आहेत. पण निश्चितपणे पण असं आहे की सबका मालिक एक हे बाबांचं जे आपण आदरस्थान आहे
त्यांनी संत आणि सबुरी म्हणून त्यांनी जे शिकवण दिले त्या आधारावर चाललंय उत्तम प्रकारे कारभार सुरू आहे. बाबांच्या मनात येईल त्यावेळी विश्वास मंडळी होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.